लाडक्या बहिणी रुसल्या, मोबाईल ॲप चालेना, पोर्टल फॉर्म घेईना, मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यानंतर झाली अडचण. तर मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मोठा गाजावाजा करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी दिनांक 2 सिल्लोड येथे प्रारंभ करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींचे स्वतः फॉर्म भरून घेतले. या कार्यक्रमाला अवघे 12 तास लोटत नाही तोच या योजनेचे सर्व्हर बंद पडले आहे. मोबाईल ॲप चालत नाही, तसेच पोर्टलवरही फॉर्म अपलोड होत नसल्याच्या तक्रारी सेवा केंद्र चालक करीत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची राज्यात मोठी चर्चा आहे. या योजनेत प्रति महिला 1500 रुपये महिलांना मिळणार आहेत. त्यामुळे या योजनेचे फॉर्म भरण्यासाठी सेवा केंद्र तसेच ग्रामपंचायतीमध्ये राज्यभर महिलांची एकच गर्दी होत आहे. शासनाची ही महत्त्वाकांक्षी योजना असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी सिल्लोड येथे या योजनेचा शुभारंभ केला. शिंदे यांनी स्वतः एका बहिणीचा फॉर्म भरला. राखी पौर्णिमेच्या दिवशी बहिणींच्या खात्यावर पैसे येतील असे जाहीर केले. या कार्यक्रमाचा मोठा गाजावाजा करण्यात आला. जिल्हाभरातील हजारो बहिणी या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. पोर्टल झाले बंद. दरम्यान मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमाला 24 तास लोटत नाही तोच या योजनेचे राज्यभरातील पोर्टल बंद पडले. मोबाईल ॲपही बंद पडल्याने अडचण निर्माण झाली. 1 तारखेपासून हे ॲप आणि पोर्टल बंद असल्याने फॉर्म भरणे ठप्प झाले आहे. महिलांनी योजनेचे फॉर्म भरण्यासाठी सेतू सेवा केंद्रात तसेच ग्रामपंचायतीमध्ये गर्दी केली होती. मात्र ऑनलाईन यंत्रणा बंद पडल्याने त्यांना आल्यापावली परतावे लागले, तर अनेक महिला तासनतास थांबून होत्या. 6 ऑगस्टपर्यंत बंदच. सूत्रांच्या माहितीनुसार काल रात्रीपासूनच या योजनेचे काम ठप्प झाले आहे. या योजनेचे मोबाईल ॲप आणि कॉम्प्युटर पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे मेसेज फिरू लागले. लाखो फॉर्म एकाच वेळी येत असल्याने या पोर्टलवर लोड आल्याचे बोलले जाते. या पोर्टलची दुरुस्ती करण्यात येत असून येत्या 6 ऑगस्टपर्यंत पोर्टल बंद राहणार असल्याचे मेसेज फिरत आहे. तर हे पोर्टल कधी चालू होणार यासाठी सर्वांचे लक्षही लागून आहे. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.